लेखक दिग्दर्शक उत्कृष्ट नाट्यकर्मी तसेच नाट्यकर्मी संतोष उर्फ तात्या सनगरे सर, तसेच अभिनेत्री नाट्यकर्मी ॲडव्होकेट रजनी सरदेसाई मॅडम यांचं सत्कार करतील आमच्या या नाट्यप्रयोगाचे निर्माते विद्याताई बोंबले, सौ विद्या विलास बोंबले त्यांचा सत्कार करतायत रजनी मॅडमचं. तसेच लेखक यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील प्रभाकर मांडवकर आमचे मानकरी. तसेच दिग्दर्शक प्रकाश योजनाकार ओमकार पंडित सर यांचंही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील उपसरपंच रवींद्रजी मांडवकर, आमच्या गावचे उपसरपंच रवींद्रजी मांडवकर त्यांचा सत्कार करतायत. तसेच या रंगमंचावरती आमच्याच माहेर वशनी म्हणजे सौ विद्या विलास बोंबले या इथे उपस्थित राहिल्या आहेत. त्यांचे आम्ही एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन आणि शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा सन्मान करतोय. आमचे गावकर संजय गवाळी त्यांचा सन्मान करतील शाळ आणि श्रीफळ आणि छोटंसं पुष्पगुच्छ देऊन. त्यांचं विद्याताई बोंबले यांचं महत्त्व खूप मोठं आहे, सांगावं तेवढं कमी आहे. या पंचक्रोशीत आणि मला वाटतं जिल्ह्यामध्ये त्यांचं नावलौकिक आहे. तसेच या नाट्यप्रयोगाचे डायरेक्शन करणारे श्री बाळकृष्ण केशव गवाळी यांचाही शाळ आणि श्रीफल देऊन सन्मान करतील. या नाट्यप्रयोगाचे डायरेक्टर सोहम प्रकाशितचे डायरेक्टर बाळकृष्ण केशव गवाळी यांचा सन्मान आमचे मानकरी करतायत. तसेच या नाटकाचे नेपथ्यकार जॉनी आपकरे, या नाटकाचे नेपथ्यकार जॉनी आपकरे सरांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. आमचे गावचे प्रकाश गवाळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. तसेच संगीतकार योगेश मांडवकर यांचाही एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. आमच्या नाटकाचे डायरेक्टर त्यांचा सत्कार करतायत. या नाट्यप्रयोगासाठी रंगभूषा करणारे श्री अविनाश घवाळी आणि सोहम प्रकाशितचे डायरेक्टर बाळकृष्ण केशव घवाळी यांचं एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. श्री अविनाश घवाळी अतिशय उत्कृष्ट अशी रंगभूषा सर्व स्तरावर करतात. नाटक असो, नमन असो, सर्व ठिकाणी ते उपलब्ध असतात. अविनाश घवाळी यांनी स्टेजवरती यायचं आहे. तसेच स्त्री अभिनेत्री शिवानी जोशी यांचंही छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. शिवानी जोशी स्त्री अभिनेत्री. तसेच सलोनी पांचाल स्त्री अभिनेत्री, या नाट्यप्रयोगातील स्त्री अभिनेत्री सलोनी पांचाल आणि शिवानी जोशी यांनी या स्टेजवरती या. सौ विद्याताई बोंबले त्यांचं सत्कार करतील पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. शिवानी जोशी मॅडमचं छोटंसं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे. या नाट्यप्रयोगामध्ये अतिशय उत्कृष्ट अभिनय करतायत दोन्ही पण स्त्री अभिनेत्री. तसेच
ध्वनी संकलन या नाट्यप्रयोगासाठी ध्वनी संकलन देणारे गौरव गोताड यांचाही सत्कार करतील एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन. तसेच या नाटकासाठी पार्श्वगायिका म्हणून काम करणारे सुरेखा नाकरेकर या अभिनेत्री आहेत. सुरेखा नाकरेकर कृपया स्टेजवरती या. सुरेखा नाकरेकर यांचाही सत्कार करतील. श्री प्रदीप गव्हाळी यांनी इथे परीक्षा घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांचे आम्ही एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतोय. प्रदीप गव्हाळी अतिशय धडाडीचे अभिनेते आहेत. तसेच काल झालेले ते नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक प्रशांत गव्हाळी उर्फ बबलू यांचं एक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. प्रशांत गव्हाळी अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शक. धन्यवाद बबलू. हॅलो. त्याचबरोबर गेले 2 दिवस या चालू जन्मोत्सवासाठी समालोचनाचं काम करतायत आपले सर्वांचे लाडके प्रमोद मांडवकर. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. प्रमोद मांडवकर, कृपया जोरदार टाळा होऊन जाऊ देत मित्रांनो. तसेच या सर्व कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून काम करणारे म्हणतात ना की मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे कार्य करणारे आमचे श्री सचिन धोंडू तांबे यांचं एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. सचिन तांबे या 4 दिवस कार्यक्रमामध्ये अतिशय जोमाने स्वतः पुढे येऊन काम करतात. सचिन तांबे तसेच या गावचे अप्पा उर्फ दाजी सदू तांबे, श्री दाजी सदू तांबे यांचं एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. दाजी सदू तांबे कुठे असतील तर त्यांनी स्टेजवरती या. तसेच आमचे गावचे गावकर संदीप भिकाजी गव्हाळी ते इथे नाही आहेत, परंतु तसेच संजय गव्हाळी गावकर यांचाही एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. आमचे डायरेक्टर त्यांचा सत्कार करतील, संजय गव्हाळी गावकर. तसेच मानकरी प्रभाकर मांडवकर यांचाही सत्कार करतील एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन. तसेच दुसरे मानकरी दीपक तांबे किंवा त्याच्या संतोष तांबे यांचंही एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. संतोष तांबे, दीपक तांबे दादा. संतोष तांबे अण्णा कुठं असतील तर त्यांनी या वरती या स्टेजवरती या. बावा तांबे या नाट्यप्रयोगासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे आम्ही शाब्दिक आभार मानतो आणि हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तसेच आता थोडं परीक्षक येथे मार्गदर्शन करणार आहेत, तर त्यांच्याकडे मी माईकचा ताबा देतोय. रत्नागिरीच्या वतीनं आपण कैलासवासी रमेश भाटकर
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची महास्पर्धा अशा नावानं स्पर्धा एक घोषित केली होती. नोव्हेंबर 1 तारखेपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे आणि चालणार आहे 15 मेपर्यंत. म्हणजे आपल्या उत्सवी नाटकांचा जो संपूर्ण सीझन असतो तो संपूर्ण सीझन ह्या स्पर्धेच्या निमित्तानं कव्हर करण्याचा प्रयत्न आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं आपण करतो आहोत. आज पानवलमध्ये सादर होणारे आजचं नाटक हनुमान सेवा नाट्यसेवा मंडळाचं नाटक हे 34वं नाटक ह्या स्पर्धेतलं म्हणून या इथं सादर होतं आहे. त्याचबरोबर पानवल गावाचा एक वेगळा उल्लेख मला या इथं करावासा वाटतो आहे की या स्पर्धेमध्ये एकाच गावात सगळ्यात जास्ती नाटकं झाली असं गाव म्हणजे आज पानवल ठरलं आहे, कारण पानवलमध्ये 3 नाटकं सादर झाली आहेत. या व्यतिरिक्त गणेशगुळे, आपली कारवांची वाडी आणि वरवडे या प्रत्येक ठिकाणी 2-2 नाटकं सादर झाली आहेत, पण पानवलमध्ये 3 नाटकं सादर झाली आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम पानवलकरांचे खूप खूप आभार. आपण या स्पर्धेवर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या उपक्रमावरती खूप सारा जो विश्वास दाखवलात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेच्या या नाटकाच्या रूपानं आपल्याला कुठेही सादर करायला जायचं नाही आहे. नाटक आपल्याला आपल्या उत्सवात सादर करायचं आहे आणि त्या ठिकाणी आमचे मान्यवर परीक्षक या इथं येऊन या नाटकाचं परीक्षण करत असतात. आजच्या नाटकाचे परीक्षक आपल्याला मगाशी कळलंच असेल की संतोषजी सनगरे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत की जे नाटक दिग्दर्शित करतात, प्रकाश योजना करतात आणि पार्श्वसंगीत या नाटकाच्या 3 महत्त्वाच्या बाजू सांभाळत असतात. असे रंगकर्मी संतोषजी सनगरे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट रजनी सरदेसाई मॅडम ज्या ज्येष्ठ रंगकर्मी आहेतच आणि त्या आपल्यासोबत या इथं परीक्षणाचं काम करतायत. आणखी यांच्या हस्ते आपण या नाटकामध्ये जे जे सहभागी कलाकार झालेत, भले ते रंगमंचावरती असू देत किंवा बॅकस्टेजला असू देत, त्या सर्वांना एक या नाटकामध्ये सहभाग घेतल्याबद्दल सहभागाचं प्रमाणपत्र देत असतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने. मी एक एक करून सर्व रंगकर्मींना मंचावरती आमंत्रित करतो, त्यांनी कृपया आपलं सहभागाचं प्रमाणपत्र सादर करा. त्याचबरोबर आपण संघाला एक शील्ड देखील देत असतो, ते संपूर्ण संघाला आणि त्या सादरकर्त्या संस्थेला आपण सगळ्यात शेवटी प्रदान करत असतो. मी सर्व रंगकर्मींना या नाटकातील सहभागी विनंती करतो की कृपया आपण आपल्या नावाच्या घोषणेनुसार मंचावरती यावं आणि आपलं सहभागाचं प्रमाणपत्र स्वीकारावं. सर्वप्रथम भाई संतोष घवाळी, कृपया आपलं सहभागाचं प्रमाणपत्र स्वीकारा. भाई संतोष घवाळी. रजनी मॅडमना विनंती करतो की आपण सहभागाचं प्रमाणपत्र प्रदान करावं. नरेन अंकेश घवाळी. श्री संतोषजी सनगरे यांना विनंती करतो की कृपया आपण सहभागाचं प्रमाणपत्र त्यांना प्रदान करावं. नरेन अंकेश घवाळी. विकी मनोज घवाळी. सर्वेश श्रेयस आंबेकर. प्रमाणपत्र प्रदान करतायत. उर्वी प्रदान केलंच लोकांना, पण त्याबरोबर त्यांनी सलग 3 नाटकांचं परीक्षणासाठी म्हणून दिग्दर्शक आहेत आणि त्यामुळे त्या दोन्ही भूमिकांना ते उत्तमरित्या जाणतात. दिग्दर्शकांचं सहभागाचं प्रमाणपत्र प्रदान करतायत चंद्रशेखर मुळे. कायम सातत्याने एकत्र काम करणारे दोन्ही रंगकर्मी. रंगभूषा प्रफुल्ल घवाळी. सोम प्रकाशित. प्रफुल्ल घवाळी, कृपया रंगभूषाकार कृपया मंचावर द्यावं. बस बी के घवाळी स्वीकारतायत. दिग्दर्शक त्यांचं सहभागाचं प्रमाणपत्र स्वीकारतायत. ओके. हां, नैपथ्याचे 2 सहकारी होते अमोल. रत्नागिरीतील रंगकर्मी हे स्टेजवरचे बदलत सनगरे साहेब. वेशभूषा सुनील मांडव. याच्यात राहिले
त्याचबरोबर आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने जाणून बुजून या पुढे 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 घेतो पुढे घेतो रंगबाई गेला मॅडम आपल्याला सहभागाचं प्रमाणपत्र प्रदान करतायत. पांडुरंग गवाळी आणि अभिजित मांडवकर कृपया सर्वच तंत्रज्ञांनी मंच पार्श्वगायिका विद्याताई बोंबले यांना संपूर्ण कुमारी सौभाग्यवतीची टीम आणि या ठिकाणी उपस्थित परीक्षक मान्यवर समन्वयक अमेजी धोपटकर त्यांच्या समवेत कृपया जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.